मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक काऊ कॉर्नर. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज, भरपूर उशीर होतोय कारण की कालच्या दिवसामध्ये समीर पाटील यांचा सोनारपाडा संघ क्वालिफाय झालाय आणि आज सेमीफायनल आपण पूर्ण करणार आहोत, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. पहिला चेंडू घेऊन अमर ठाकूर सुसज्ज होते, समोर जयेश. पहिला चेंडू, टाळ्यांचा गजर आपण पाहू शकाल टीम सोनारपाडाकडनं. टीममेट प्रोत्साहित करतात गोलंदाजाला देखील. पहिला चेंडू प्रहार करायचा होता, फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक अनिकेत होता, झेल सुटलाय. जयेशला जीवनदान पहिल्याच बॉलवरती. अगदी साऱ्यांच्या नजरा अनिकेतकडे लागल्यात. काय केलंय, कारण की महत्वपूर्ण फलंदाज होता टीम दातिवलीचा विचार केला तर. जेव्हा जेव्हा दातिवली संघ चांगला परफॉर्मन्स करतो तेव्हा तेव्हा ह्या खेळाडूचं योगदान नियमित आपल्याला पाहायला मिळतं. परंतु मागील 2 मॅचमध्ये अनिकेत म्हात्रेनं दमदार कार्य केलं. एक मॅचमध्ये तो ॲज अ गोलंदाज स्टार ठरला, त्यानं सामना जिंकून दिला. परंतु दुसऱ्या मॅचमध्ये नॉट आऊट 49 त्याने कुठल्या होत्या. म्हणजे आज जबरदस्त त्याचा खेळ पाहायला मिळाला. इथे फटका इनफिल्डच्या वरतून उडवला बॉल. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु त्यांच्या आवाक्यात असेल की नाही पाहावं लागेल आणि चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पार. पहिला संघर्षमय चौकार. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. सूर्य जरूर आपल्यापासून असते दूर चाललाय, परंतु कोणत्या संघाचा सूर्य अस्त होईल हे पाहावं लागेल. चौकार तर आलाय. या 4च्या मदतीनं धावफलक आता पोहोचेल ते 6 आकड्यावरती. सुरुवात 2नी झाली, झेल ड्रॉप झाला, जीवनदान प्राप्त झालं जयेश म्हात्रेला. त्या जीवनदानाचा फायदा उचलला जाईल. राईट मोर द विकेट ना अमर. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, अगदी स्ट्रेट ऑन द ग्राउंड. समोर फेकत असताना दर्जेदार षटकार फलंदाज जयेश कडनं. जखमेवरती जणू काही मीठ चोलावत अशा पद्धतीची बॅटिंग आता मैदानात चालू आहे जयेश म्हात्रेकडनं. जीवनदान मिळाल्यानंतर ह्या गोष्टी प्रामुख्यानं पाहायला मिळतात. आम्ही नेहमीच सांगतो, ज्या ज्या खेळाडूचा झेल सुटतो ना तो खेळाडू प्रतिस्पर्ध्यांसाठी नेहमीच हानिकारक ठरतो. आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जयेश म्हात्रेची पाहायला मिळतोय. समोर अमर ठाकूर आहे, त्याच्या नावाला नाही तर तो टाकलेल्या बॉलला तो खेळतोय. कारण की आपण नेहमी म्हणतो समोर कोणता खेळाडू आहे, त्याने काय इतिहासात केलं हे विसरून आज कशा पद्धतीनं तो चेंडू फेकतो आणि त्या चेंडूंना कसं सामोरं जायचं हा खेळ सध्या तरी जयेश म्हात्रे करत असताना. षटकारच्या मदतीनं धावफलक 12 याकड्यावरती दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळते. पुढील बॉल प्रहार करायचा होता, परंतु मी म्हटलं तर बॅटल चांगलं रंगेल. कारण की एका बाजूला अव्वल फलंदाज तर एका बाजूला जबरदस्त गोलंदाज. क्लीन बोल्ड प्रत्युत्तर दिलंय खरं तर मी म्हणेन अमर ठाकूरनं. आणि पहिला धक्का लागलाय तो बॅटिंग टीम जयमान दातिवलीला. थोडीशी दुखापत जरूर झाली आहे. फर्स्ट एड किट ची आवश्यकता असल्यास जरूर जा. नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आजचा दिवस गाजवला अनिकेतनं. पहिल्या मॅचमध्ये विथ द बॉल 3 विकेट काढले होते, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये नॉट आऊट 49. पण तो आता काय करेल. समोर आव्हान देखील तितकंच तगडं आहे. टीम सोनारपाडा आज जबरदस्त खेळ त्यांचा देखील पाहिलाय. दोघांनी 2 सामने जिंकलेत, दुसरा पडाव दोघांनी पार केला. आता तिसऱ्या मॅचमध्ये हे 2 संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. 12 वरती हा पहिला धक्का जयेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. आणि हे पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रू अमर ठाकूरनं, ज्यासाठी त्याला नेहमी आणलं जातं गोलंदाजी ट्रॅकवरती, ते कार्य पूर्ण करत असताना. फील्ड सेटअप आपण पाहतोय. सुरुवातीला जे दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी फाईन पाहिले होते, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि खाऊ कॉर्नरमध्ये. आता थोडीशी फील्डमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला जरूर मिळते. याचं कारण की आता नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो अनिकेत टू अमर. ही लढाई मैदानात आपण पाहू शकता. पॉवर सर्कलचे हे पहिले षटक, मिड विकेट आणि आता वाईडिश लॉंग ऑन मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक. ओव्हर द विकेटचा हा चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये देखील आला. ही गुणवत्ता सिद्ध करताना आपण अमरला पाहतो. डॉट चेंडू पहिल्याच बॉलवरती बीट झालेत अनिकेत. षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार राहिली होती दातिवलीची, परंतु त्यानंतरची वापसी, त्यानंतरचा कमबॅक अमर ठाकूरचा आपण पाहतोय. यश संपादन केल्यानंतर आत्मविश्वास निश्चित वाढतो गोलंदाजचा आणि तोच पाहायला मिळतोय. जांटेकड फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अनिकेत म्हात्रे ज्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या तो देखील स्वास्थ्यात परतला. वैयक्तिक 0 आणि सांघिक 12 वरती धक्का दुसरा दातिवली संघाला.
टाइम अलर्ट आहे आतापर्यंत दर्शवतायत आमचे टायमर मॅन की 5.5 मिनिटाचा अवधी पहिल्या षटकासाठी झालाय. म्हणजे वेगानं आपल्याला सामना हा कंप्लीट करायचा आहे. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की 15 मिनिटात आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आता घाई. नवीन फलंदाज विशाल मडवी, मैदानाच्या आतमध्ये भरपूर वर्षाचा अनुभव विशालांच्या पाठीशी देखील आहेत. एक चांगले क्रिकेटर, एक चांगले आयोजन करता, एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण की आघाडीचे जे 2 फलंदाज होते त्यांच्याकडनं नेहमी अपेक्षा आपण करतो ते बाद झालेत. आता विनीत पाटील आणि विशाल मडवी ही जोडी पाहायला मिळेल. षटक दुसरं, गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत पाटील. आमचे के आलेत आणि बरीचशी चर्चा कॉम्बॉक्सच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. एका षटकानंतर 12 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फील्ड सेटअप आता डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील कारण की पॉवर सर्कलचं बंधन आता दूर झालंय. अनिकेत जेन्युइन ऑलराऊंडर, फलंदाजी आणि आज गोलंदाजी देखील चांगली झाली आहे. वेगळा रिदम आहे अनिकेतचा, अगदी कोण्यावरून धावत येतो परंतु पहिलाच बॉल वाईट फेकलाय. अगदी अक्रॉस द लाईन तो धावत असतो खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर सन्माननीय गौरव पाटील सोनारपाडाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत सतरंगी चषक 2025 या पर्वामध्ये. या सोनारपाडाचे काही मान्यवर किंवा दातेवलीचे या ठिकाणी मान्यवर उपस्थित असतील तर त्यांना विनंती की या आपण चपराक लावण्याचा प्रयत्न सावरले स्वतःला. अमोल पाटील त्या ठिकाणी होते, असं वाटलं होतं झेल कंप्लीट होतोय की काय, परंतु त्यानंतर बॅलन्स ते पकडू शकले नाहीत. काय डिसिजन, बाउंड्री, काहीच नाही. ऑलराऊंडर्स आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय, काहीच नाही आहे. धावा सेव्ह केल्यात मी तरी म्हणेन. सुरुवातीला समोर थोडेसे आले होते, त्यानंतर स्वतःला सावरत असताना मागे जाऊन बॉलला अडवलं, असं वाटलं होतं झेल पकडलंय, परंतु त्यानंतर बॅलन्स जात होता आणि हातातनं बॉल टाकला खाली आणि पुन्हा स्वतःला सावरत असताना पकडून बॉल फेकलाय. हॅलो, चांगला चेंडू, पायचीची अपील झाली होती परंतु अपील खारिज केली. लेगबाईच्या स्वरूपामध्ये सांघिक अकाउंटमध्ये ही धाव जोडली जाईल. हे जी दर्शवतायत की पॅडवरती हा बॉल आदलला होता परंतु एक्झॅक्टली लाईन ऑफस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल करत होता बॉल. पिचिंगचा जर विचार केला तर तो देखील आपण ऑफस्टिकच्या बाहेर पाहिला आणि त्या कारणास्तव फलंदाज बचावलाय. पुढील चेंडू अर्ध विकेटनं अनिकेत. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु एज लागली. समोरच्या दिशेला अगदी प्लेसमेंट करायचं होतं परंतु एज घेऊन बॉल फाईन लेगला. एक धाव तिथे देखील प्राप्त होईल. या षटकामध्ये चांगले चेंडू हाताळलेत, अनिकेतचं कौतुक करावं लागेल कारण की आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही अनिकेतनं. ही विशेषतः आज अनिकेत दर्शवत असताना. चांगला चेंडू, हा देखील वारंवार चांगल्या लेनचा वापर. पुन्हा एकदा पायावरती हा बॉल आदलला लेगबाईचा. पुन्हा पंचांचा इशारा, म्हणजे बीट करण्यात आतापर्यंत यशस्वी राहिला अनिकेत. 5 चेंडू फेकले ज्यामध्ये पहिला चेंडू खराब होता. एकंदरीत लिगल 4 चेंडू त्याचे समाप्त झालेत. 2 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. आतापर्यंत 5 धावा त्यानं खर्च केल्यात. प्रत्येक बॉलवरती सिंगलनं डावाला पुढे नेत असताना विशाल आणि विनीत. इथे फटका भरपूर उच्च गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः योगेश पाटील यष्टीरक्षण करत होतं. झेलची संधी होती परंतु झेलचा अनुमान चुकला, जजमेंट चुकलं खरं तर आणि बॉल हातातनं निसटला. ड्रॉप झाला झेल. 10 मिनिटाचा अवधी आतापर्यंत संपन्न झालाय. ह्याकडे देखील लक्ष द्या टीम सोनारपाडा, आणखी आमचे टायमर ऑन आहे. जरूर आमचे टायमर मॅन सांगतात की किती वेळ झाला. ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात कारण की एक सामना अतिरिक्त पूर्ण करायचा आहे, त्या कारणास्तव ही घाई. खरं तर आम्ही समालोचक नेहमीच सूचना फॉलो करत असतो. आमच्यापर्यंत ज्या सूचना येतात त्या. फटका हा देखील चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय तो काऊ कॉर्नरच्या दिशेनं. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध क्षेत्ररक्षक होते, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आर्यन ठाकूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. षटक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. लाजवाब षटक राहिलं ते अनिकेत पाटीलचं. एकी चौकार एकी षटकार या षटकात त्यानं खेळू दिला नाहीये. अगदी नियंत्रित त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली.
एकंदरीत 2 षटकानंतर 21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या 12 आणि ह्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 21 अशी स्थिती आपण पाहतो जर्मन तातिवली या टीमची. SP11 सोनारपाड्याचे कॅप्टन तुम्हाला मंचावरती येऊन थांबायचंय. सेमीफायनल नंबर 1 आजच आपण खेळवणार आहोत, त्यामुळे विनंती SP11 सोनारपाड्याचे कॅप्टन थांबा पण येऊन. आणि या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना सूचना आहे की थोडं फास्ट खेळा आपण. 21 पाणी. चला पाणी घेऊन लवकर जायचं आहे. 12th मॅन जा आपण लवकर. संध्याकाळचं सत्र शांत असा माहोल आपण पाहतो. क्रिकेटसाठी हे पूरक वातावरण मी तरी म्हणेन, कारण की 4 वाजून गेल्यानंतर खेळण्यासाठी खिलाडूंना मी तरी म्हणेन एक चांगलं वातावरण प्राप्त होतो. दुपारच्या सत्रामध्ये भरपूर घाम गाळावा लागतो, परंतु आता ह्या सत्रात खेळत असताना चांगला आनंद ते लुटतायत. परंतु ह्या मॅचमध्ये प्रेशर दोन्ही टीम्सवरती असेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे. ट्रॉफीसाठी चाललेली ही लढाई आपण पाहतोय. प्रत्येक संघ ट्रॉफीसाठी खेळत असतो आणि इथनं जो जिंकेल किमान एक ट्रॉफीचा तो मानकरी होईल यात शंकाच नाही. या आज एक सेमीफायनल देखील आपण कंप्लीट करणार आहोत. सध्याच्या घडीला हे 2 संघ प्रयत्न करतायत 2 षटकापर्यंत बॅलन्स स्थिती मी तरी म्हणेन, कारण की सुरुवातीला 12 धावा आल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केली होती अमरनं. त्यानंतर जर आपण विचार केला अनिकेतचा विकेट नाही आहे, परंतु इकॉनॉमिकल त्याचा स्पेल. ह्या 2 ओव्हरसाठी आता 8 मिनिटाचा अवधी शिल्लक आहे. गोलंदाज यश केणे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. व्हाईट बॉल. पहिला चेंडू खराब. अनिकेतनं देखील सुरुवात खराब न केली होती, परंतु त्यानंतर त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे. तर यश केणे टॅलेंटेड गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये रजनी क्रिकेटमध्ये देखील उसटण्याच्या मैदानावरती दमदार गोलंदाजी त्यानं केली होती. हरसा बघा रे कशाचा आहे पटकन. यस थँक्यू. अनिकेतला जावं लागलं तिथे. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये यश सज्ज होतोय. नौका गोलंदाज 3रं षटक घेऊन. इथे मात्र बॉलमध्ये टर्न पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न विनीतचा होता, परंतु लक्ष नव्हतं विशालचं. रनआउटच्या स्वरूपामध्ये विशालला विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. 3रा धक्का लागतोय टीम दातिवलीला विशाल मडवीच्या स्वरूपात. मैदानाच्या आतमध्ये विनीत पाटील जो सलामीसाठी आलाय. फारसे चेंडू त्याला प्राप्त झाले नाहीत आतापर्यंत. एकही मोठा फटका त्यानं दाखवला नाही. 4 चेंडू तो फेस जरूर त्यानं केलेत, ज्यामध्ये योगदान 6च जरूर पाहायला मिळालंय. परंतु आता नवीन फलंदाज विनीत मडवी. एक विनीत पाटील आणि एक विनीत मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. सांघिक यश केणेला प्राप्त झालंय. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3रं षटक लेफ्ट आर्मवर विकेटने यश केणे. चांगला चेंडू आडव्या बॅटनं ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये अमोल तैनात आहे. कॉर्नरला फक्त मिळेल सिंगल. पहिल्या षटकाचा जर अपवाद वगळला तर त्यानंतर अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. एकी चौकार एकी षटकार त्यानंतर खेळू दिला जात नाहीये. म्हणजे आतापर्यंत ह्या पूर्वार्धामध्ये एक चौकार आणि एक षटकार फक्त आपण पाहिला. तो आला होता जयेश मात्रच्या बॅटमधनं. जयेश जसा बाद झाला त्यानंतर थोडंसं बॅकफुटवरती ढकललंय ते टीम सोनारपाड्यानं टीम दातिवलीला. 4 षटकामध्ये किमान 40+ धावा गरजेच्या आहेत. या खेळपट्टीवरती धावा बरसताना आपण पाहिल्यात आतापर्यंत. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये अडवायचं होतं, परंतु बॉल कलेक्ट करू शकले नाहीत. सिंगल प्राप्त होईल फक्त. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. विनीत पाटील विनीत मडवी ही जोडी फक्त मिळते सिंगल. 2 वाईट बॉल आले होते त्यानंतर 2 सिंगल आपण पाहतोय. एकच वाईट आहे. यस माफ करा. 3 चेंडू समाप्त झालेत. इथे मात्र लॉफ केलाय अगदी हवेसोबत. बॉल चाललाय तो सीमारेषा पार. यूज इट. षटकार आलाय.
जबरदस्त षटकार ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो विनीत पाटीलच्या बॅटमधनं. अशा फटक्यांची नितांत गरज आहे आणि ती गरज पूर्ण केली जाईल. आमचे छोटे ऑलराऊंडर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात, कौतुक त्यांचं करूया, कारण की बॉल जसा बाहेर जातो लगेचच बॉल ते आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ह्या 6च्या मदतीनं धावफलक 30 या आकड्यावर. धावफलकावरती वेग गरजेचा आहे दातिवलीसाठी आणि तो वेग निर्माण केला जाईल विनीत पाटीलकडनं. षटकार ठोकला यशच्या अगेन्स्ट. दोन्ही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. किमान आणखीन एक यावा ही आशा अपेक्षा असेल चाहत्यांना. येईल का? पडल्यानंतर बॉलमध्ये उंची पाहायला मिळतं, परंतु लेगस्टिकच्या बाहेर पंच दर्शवतात की वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त आणखीन धाव जोडली जाईल. तर वेल आपला खर्च होत चालला आणि त्यात वाईट बॉल येत आहेत. कुठे का होईना चिंताजनक बाब आयोजनकर्त्यांसाठी देखील आणि टीमसाठी देखील असेल. टायमर ऑन आहे, याची दक्षता घ्या टीम सोनारपाडा. यशकेने सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला गोलंदाजच्या वरून डीपमधून लॉंग ऑन पुढे सरकत एक धाव कंप्लीट झाली. फेकी केली होती अतिशय वेगानं, परंतु बॅकअपला देखील खेळाडू तैनात आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळते. 32 धावा. पुढील बॉल यशकडून. फटका हा देखील फसलाय, परंतु खाली क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. दोघांच्या मधोमध हा बॉल लँड झालाय. 2 धावा ते कंप्लीट होतील. षटक देखील तिसरं समाप्त झालंय, तर थोडंसं फास्ट करायचं आहे. 4थं षटक देखील आपल्याला, कारण की 3 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 34 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 मिनिटाचा अवधी शिल्लक आहे. जरा लक्ष करा. सातत्यानं सूचना येतात मागून. योगेश पाटील चला काही करा. ह्यानंतर देखील एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. अवधी आपण पाहिला तर आता 5 वाजायला फक्त 10 मिनिटाचा अवधी शेष आहे. चला टीम मीटिंग जास्त करू नका प्लीज. एक षटकानंतर पाण्याची मांग होते. पाणी खरं तर हे बहाणा ज्याला आपण म्हणतो कारण आहे. त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू काहीतरी मेसेज पोहोचवला जातो, जेणेकरून कशा पद्धतीनं आपल्या संघाची रणनीती आहे, कोणता खेळाडू स्ट्रायकिंग एंडला जास्त खेळेल, या काहीशा गोष्टी जरूर जेव्हा पाणी घेऊन एखादा मॅसेजमान मैदानाच्या आतमध्ये जातो तेव्हा त्याच्याकडून ह्या गोष्टी जरूर सांगितल्या जात आहेत. 3 षटकानंतर जरूर एक चांगली स्थिती. धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अंतिम 6 जिथे जास्तीत जास्त मोठे फटके प्रयत्नशील असतील फलंदाज, आणि या 6 मध्ये जर मोठे 2 हिट आले तर एक चांगली स्थिती दातिवली टीमची आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज रितेश. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजीचा क्रम होता त्याच पद्धतीने ह्या मॅच मध्ये देखील आपल्याला गोलंदाजीचा क्रम पाहायला मिळतोय. अंतिम षटक रितेश पाटीलला आपण पाहतो. शेवटचे 6 चेंडू पूर्वार्धामधील. समोर फलंदाज विनीत पाटील स्ट्रायकिंग एंडवरती उजव्या हाताचे. एक चांगला षटकार त्याने दाखवलाय. अशा अपेक्षा भरपूर आहेत अंतिम षटकामध्ये देखील. इथे समोरच्या दिशेला लॉप केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल विसावला हातामध्ये. मॅचची गोल्डन विकेट. विनीत पाटील बॅक टू द डगआउट. विनीत बाद झाला आणि विक्रम आता मैदानात दाखल झालाय. 6 चेंडू टार्गेट करायचे होते विनीतला, परंतु पहिला चेंडू एलिमिनेशन मिळाला नाहीये व्यवस्थित. ज्या पद्धतीनं मनशा दाखवली होती विनीतनं की तो क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगनला आहे, त्याच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु एक्झॅक्टली तसं घडलं नाहीये. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बाद झालेत आणि आता विक्रम मैदानात पाहायला मिळतील. काय विक्रम नोंदवतील याकडे लक्ष असेल चाहत्यांचं. 34 वरती धावफलक स्थिरावलंय. 40+ धावा गरजेच्या आहेत. समोर मोठा संघ आहे. 4 षटकं आणि इथे धावा बनतायत. खेळपट्टी देखील सुरेख आहे. पाटा खेळपट्टी फलंदाजांना योगदान देते. चेंडूची पाहणी करत असताना विक्रमला आपण पाहतोय चला जास्त वेळ खर्च करायचा नाही. टीम बॅट्समन आपल्याला देखील विनंती, वेगानं आपल्याला सामने कंप्लीट करायचे आहेत. या सूचना वारंवार येतात, त्या कारणास्तव त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
रिद्धेशनं मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलाय. आत्मविश्वासानं आता गोलंदाजी रिद्धेशची आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट ओव्हर द विकेटचा हा चेंडू पुन्हा ऑनसाईडला टर्न करत असताना मिड विकेट पुढे सरकतोय. मिळेल फक्त सिंगल. आता लेफ्ट हँडर विरोधात असतील ते रिद्धेशच्या. नेहमी हे बॅटल इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये लेफ्ट हँडर गोलंदाजी करताना लेफ्ट हँडर जेव्हा फलंदाज असतो ना, तेव्हा कधी कधी फलंदाज हवी होताना पाहायला मिळतं. काही ठिकाणी जेव्हा लेफ्ट हँडर बॅटिंग करतात तेव्हा लेफ्ट हँडर्सला गोलंदाजी दिली जात नाही. कदाचित टार्गेट करण्यात येईल, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचं भवितव्य करणं नेहमीच कठीण राहिलं आहे. आता देखील बॅटल पाहण्याजोगा असेल, परंतु काय होईल, कोणता खेळाडू बॅटल जिंकेल हे पाहावं लागेल. डीपमध्ये 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात करण्यात आले, ते विनीत मडवीसाठी. पहिला चेंडू लॉप केलाय समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर फेकून देत असताना लॉंग ऑनच्या वरून देखणा षटकार. विनीत मडवीचा वार षटकार. ती ह्या फटक्यांची चेंडूची मागणी केली जाते. लगेचच चेंडू नवीन पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 41 धावा धापळकावर. षटकातील 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडू. ह्या 3 मध्ये आणखी 9ची आशा अपेक्षा असेल. किमान 50 एक मानसिक ताकद टीम जयमान दातिवलीला प्राप्त होईल यात शंका नाहीये. परंतु मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं, ज्या ठिकाणी बनवायच्या होत्या धावा, निश्चितपणानं त्या धावसंख्येचा पाठलाग केला होता सोनारपाडानं. चेंज द गेम वडवलीच्या अगेन्स्ट. बनवल्या होत्या आणि 62चं टार्गेट, 63चं टार्गेट होतं, माफ करा, ते देखील चेस केलं होतं. स्लोवर चेंडू पिक केलाय. बॉलला पाठवलेत आता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. नो बॉल घोषित केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. बीमरले नो बॉल आहे, फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचा आहे. जरूर चर्चा होते की विक्रमला थांबायचं होतं स्ट्रायकिंग लेनवरती, कारण की विनीतला स्ट्राईक वरती आणायचं होतं, परंतु ते करत असताना विक्रमनं जागा सोडली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विनीत मडवी बाद झाला. प्रयत्न चांगला केला होता विनीतनं. एक षटकार ह्या अगोदर त्याने दाखवला. त्यानंतरचा बीमर लेनचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे एकच धाव, 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. आणि आता नवीन फलंदाज निवृत्ती सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत. या बॉलवरती 2 धावा मिळाल्या, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये विनीतला परतावं लागलंय. खराब चेंडू, परंतु आता फ्री हिट असेल. नवीन आलेले फलंदाज निवृत्ती यांच्यासाठी हा फ्री हिट बॉल. 43 धावा स्कोर कार्डवरती. 4थं षटक प्रगतीपथावर. सत्र पहिलं आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ सोनारपाडा आणि दातिवली, ह्या 2 संघांमध्ये चाललेली ही लढाई, ट्रॉफीसाठी लढाई चालली निश्चितपणे आपण म्हणू शकतो. कारण की आतापर्यंत दोघांनी 2-2 सामने जिंकले. तिसरा सामना जिंकून सुपर 4 मध्ये क्वालिफाय व्हायचं आहे, त्यासाठी प्रयत्न. फ्री हिट पंच दर्शवतायत. हायवे एंड कडनं गोलंदाज रिद्धेश लेफ्ट आर्मवर विकेट ना. टॉप एज लागली आहे. झेलची संधी, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला झेल, परंतु फ्री हिट होता. सिंगल मिळेल. बचावलाय फलंदाज, कारण की संधी होती. 1 धाव तर प्राप्त झाली आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता स्ट्रायकिंग एंडला विक्रमला आपण पाहतोय. शेवटचे काहीसे चेंडू, फक्त 2 चेंडू आता शिल्लक आहेत ह्या डावातील. समोरच्या दिशेला लॉप केला, हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक येतो डाऊन द बॉल. झेलची संधी आणि टिपलाय झेल. संपला खेळ विक्रमचा देखील. चालला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाऱ्याचा देखील वेग आपण पाहू शकता. संध्याकाळचं सत्र आहे म्हटल्यानंतर वारा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वातावरणामध्ये ज्या पद्धतीनं थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे 5 वाजल्यानंतरच थंडीची चाहूल सुरू होते आणि आता देखील तेच चित्र, तेच वातावरण आपल्याला अनुभवायला मिळेल. नवीन फलंदाज अंतिम षटकासाठी देवेंद्र पाटील दाखल झालेत. शेवटचा चेंडू असेल. टार्गेट सेट बॉल, कितीचं टार्गेट सेट होईल पाहावं लागेल. अंतिम बॉल एज आहे. तळम्यानला क्षेत्ररक्षक अमर आहेत. तर टिपला ह्या त्या ठिकाणी बॉल पकडलाय आणि फक्त मिळेल ती सिंगल. डाव पहिला संपलाय आणि या 1च्या मदतीनं धावफलक पोहोचलाय ते 45 वरती. 46चं छोटं असं टार्गेट आपण पाहू शकाल असणार आहे ते टीम सोनारपाडा समोर. SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडाला आपण पाहतोय. तर डाव पहिला संपलाय. लगेचच
टीम दातिवली आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. 46 धावसंख्येचं टार्गेट विजयासाठी आता टीम सोनारपाड्याच्या समोर. चला योगेश पाटील आणि टीम लवकरात लवकर बाहेर या. आपण वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. यानंतर देखील सेमीफायनलची मॅच आपल्याला लगेचच कव्हर करायची आहे. अरविंद पाटील आणि मनोज पवार चला तुम्ही लवकर. चला थांबू नका, जायचं लगेचच. अरविंद म्हात्रे का उसटण्याला पण जायचं. चला पाठी तयार आहे. डे नाईट आमचे पंच आणि केके देखील करतायत. काल तेंबड्याला होते ते देखील. आणि आमची पंचांची ही जोडी, खरं तर हा पॅनेल आहे. सचिन कडू, मनोज पवार, अरविंद म्हात्रे. VRCC उसाटणे क्रिकेट संघाच्या वतीनं भरवलेली स्पर्धा, तिथे देखील पंचांची कामगिरी. आणि सतरंगी क्रिकेट चषकामध्ये देखील हे दोन प्रमुख पंच पाहायला मिळतात. ओपनिंग पेअर लगेच मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल व्हायचा आहे. एका बाजूला सूचना टीम दातिवलीला की क्षेत्ररक्षण आपण लगेचच सजवायचं आहे. 46चं लक्ष मागच्या मॅचमध्ये 63 धावसंख्येचं लक्ष लिलिया पार केलं होतं, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका अमोलची आपण पाहिली होती. आणि प्रत्येक मॅचमध्ये योगदान आपण अनिकेतचं देखील पाहिलंय. योगेश पाटील, अनिकेत पाटील असतील, अमोल पाटीलला आपण पाहतोय, अमर ठाकूर असतील. तगडी बॅटिंग लाईनअप आहे. मॅचमध्ये मजा येईल. एका बाजूला चांगला गोलंदाजीचा भरणा, ज्यामध्ये आपण विनीतला पाहतोय, अनिकेतला पाहू शकाल. म्हणजे मॅच चांगली रंगेल. आणखी दोन तुल्यबल संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा निश्चितपणानं प्रेक्षकांसाठी एक पर्वणीदायक मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि तशाच पद्धतीची हे मॅच संध्याकाळचं सत्र असल्या कारणास्तव आपल्याला जरूर आपल्या डाव्या बाजूला प्रेक्षक वर्ग देखील पाहायला मिळतो. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात. तर सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सतरंगी चषक 2025चं पर्व आपण अनुभवता. सातत्यानं अखंडित चालणारी ही स्पर्धा. ह्या अगोदर देखील मी म्हटलं होतं, काही स्पर्धेचं आयोजन नियोजन सुरुवातीला होतं, 1-2 वर्ष स्पर्धा चालतात, त्यानंतर खंड आपल्याला पाहायला मिळतो. परंतु अखंडिततेनं स्पर्धा चालू ठेवणं आणि उत्तरोत्तर त्या स्पर्धेचं आयोजन उत्तम करणं, ह्या गोष्टी नेहमी पाहायला मिळत नाही. परंतु सतरंगी क्रिकेट संघ हेडूटनेब यांचं ते महत्वाचं कार्य आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. तर चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचा आहे. बॉल द्या लवकर आपण. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी दाखल होताना योगेश पाटील आणि सोबतीनं अनिकेत पाटील, एक सिनियर फलंदाज, तर त्याच्या साथीनं अनिकेत टॅलेंटेड खेळाडू आहे. ज्युनियर म्हणता येणार नाही, कारण की आता बरीच वर्ष झाली अनिकेत देखील खेळतोय. सातत्यानं चांगला खेळ त्याचा देखील पाहायला मिळतोय. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे, कारण की थोडा विलंब झाला तर मागून लगेच सूचना येतात की वेळ का होतोय. मॅच पुढची कंप्लीट करायची आहे त्या कारणास्तव, अन्यथा आपल्याकडे वेळ होता. 5:03 या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि आता डाव दुसरा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. 45 बनवल्यात, 46 बनवायच्या आहेत. लक्ष फार मोठं नाही आणि इतकंसं छोटं देखील नाही, म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. एखादं षटक जर चांगलं राहिलं, इकॉनॉमिकल जर पहिलंच षटक राहिलं, तर मी तरी म्हणेन मॅचमध्ये पकड आपल्याला जर्मन दातिवलीची पाहायला मिळेल. आणि ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता आपण म्हणतो, कारण की ह्या जोडीनं आजच्या दिवसामध्ये विक्रम रचला होता. टीम काटेईच्या आगीच तब्बल 104 बनवल्या होत्या. आणि नोट आऊट दोन्ही फलंदाज सलामीसाठी आले होते. आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 104ची भागीदारी आपण पाहिली होती. आणि स्पर्धेचा तो उच्चांक देखील आपण पाहिला, आणि ज्यामध्ये मोठी खेळी वैयक्तिक अर्धशतक आपण पाहिलं होतं. 61 धावा कुठल्या होत्या त्या अनिकेतनं. गोलंदाजी ट्रॅकवरती विनीतला आपण पाहतोय. विनीत मडवी षटक पहिलं हाताळण्यासाठी या संघाचा स्ट्राईक गोलंदाज. समोर अनिकेत पाटील. 24 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 46 धावसंख्येची. एका बाजूला 12th मॅन अनुमान लावतो की 2 विकेट घ्यायच्या आहेत मॅचमध्ये जर आपली पकड भक्कम करायची असेल तर. परंतु ते विकेट येतील का, कारण की समोर देखील फलंदाज तितकेच तगडे आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स दाखवतात गॅप मधून. बॉल गोलीच्या वेगानं, चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती संघर्षाचा शंकनाद. टिट फॉर टॅट चौकार मिळतोय.
आज सेट झालेत ते अनिकेत पाटीलचे. जणू काही डगआउट मधनच तो सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतो, जिथनं इनिंग संपवतो तिथनंच जणू काही चालू करतोय. कारण की आज निश्चितपणानं त्याच्या बॅटच्या साह्यानं भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चतुरस्त्र फटके त्यानं दाखवलेत. मैदानाच्या चहूबाजूला खेळणं ही त्याची कला नेहमीच पाहायला मिळते. इथे देखील फटका चांगला आहे, खाली क्षेत्राची निवड केली, फिल्डर्सला बीट करतोय, बॉल चाललाय तो आता वाईडिश लॉंग ऑनला, सीमारेषा चिरत सीमा पार, सलगचा हा दुसरा चौकार. का अफलातून बॅटिंग आहे. पॉवर सर्कलमध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग करायची याचं उदाहरण सेट करत असताना अनिकेत पाटील 2 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती. 46चं टार्गेट आणि त्या दिशेनं वाटचाल. फटका हा देखील सुरेख आहे. आता मात्र हवाई सफर, चेंडू सीमा पार, आता येतोय तो दमदार षटकार. पहिल्याच षटकामध्ये मॅच खुली करायची ह्या अनुषंगानं खेळ अनिकेतचा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठं लक्ष नाही आहे आणि पहिल्या षटकात जर सुरुवात ताबडतोड केली तर मात्र मॅचमध्ये आपला संघ पुढे पाहायला मिळेल. ड्रायव्हिंग सीटला असेल आणि त्या अनुषंगानं त्याचा खेळ सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार आणि त्यानंतर हवाई सफर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धावा धावपळकावरती 14 पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये 14 धावा. SP11 सोनारपाडा कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय. समीर पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल, परंतु इथनं कोणता संघ क्वालिफाय होईल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न असेल. विनीत कॅप्टन यायचा आहे. आयोजनकर्ता सूचना देत आहेत की कॅप्टन आपल्या इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. रिदम थोडासा चुकलाय तो गोलंदाजचा आणि पुन्हा गोलंदाजी मार्कवर तो परतताना पाहायला मिळतो. फील्ड सेटअप जो क्षेत्ररक्षक मिड विकेटला होता त्याला आता वाईडिश लॉंग ऑन पर्यंत आणलंय. फुल लेनचा चेंडू बॉलला पाठवलंय. आता मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून आणखीन एक सलगचा हा दुसरा दमदार षटकार आलाय. तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन सोपवण्यात आलंय. तर बघा वेस्ट पेक्षा हा बॉल उंच आहे की खाली आहे याची पाहणी आपल्याला करायची आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्रीजच्या कोण्यामध्ये गेला होता, तिथनं खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल. 1+6 7 धावा ह्या ठिकाणी आणि फ्री हिटची नामी संधी. आतापर्यंत सुरुवातीला 2 चेंडू 2 चौकार आणि त्यानंतर सलग 2 षटकार आणि आता फ्री हिट. 21 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. का अफलातून बॅटिंग. सामना लवकर फिनिश करण्याचा इरादा अनिकेत पाटीलचा पाहायला मिळतोय. फ्री हिट बॉल अनिकेतसाठी. संधी होती, पुन्हा एकदा बॉलला पाठवलं, मिड विकेट पार, सलगचा हा तिसरा हेवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. ह्या अगोदर आजच्या दिवसामध्ये सलग 4 चेंडू 4 षटकार जीत भोईरचे आपण पाहिले होते, परंतु आता बरसताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. आज अनिकेतची बॅट बोलतीये. ह्या अगोदर देखील त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आपण पाहिलंय. वैयक्तिक आपल्या संघासाठी उच्चांकित धावसंख्या त्यानं बनवली होती 61 आणि आता देखील त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. सलग 3 षटकार 2 चौकार आलेत. एकंदरीत विचार केला तर फक्त आता गरज आहे ती 20 चेंडू आणि 19 धावसंख्येची. रनो बॉल आता समीकरण आलंय. म्हणजे सामना पहिल्याच षटकात त्यानं खुला केलाय, सोपा केलाय. कठीण पेपर होता, परंतु पहिल्या षटकात ज्या पद्धतीनं त्यानं उत्तर दिलंय ना, त्यानं संपूर्ण सामना सोपा झाला आपल्या टीमसाठी. 27 या आकड्यावरती धावफलक पोहोचले पहिल्या षटकात. आणखीन हा चेंडू एज लागली आहे, बॉल चाललाय मागे लॉंग स्टॉपच्या दिशेनं, पाठलाग चालू आहे, क्षेत्ररक्षक धावतोय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि धावा 2 देखील कंप्लीट होतील. सत्राची गरज. षटकातील आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 29 धावा. महागडं षटक राहिलं. स्ट्राईक गोलंदाज भरपूर अशा अपेक्षा होत्या, कारण की असं म्हटलं होतं की ह्या षटकात जर ब्रेक थ्रू 1 ते 2 सफलता आल्या असत्या तर मॅचवरती पकड भक्कम करू शकला असता, परंतु तसं घडलं नाही. बॅटिंग पॉवरफुल झाली आहे ती अनिकेत पाटील कडून. सॉफ्ट अँड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगल पूर्ण केले, स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. 30 धावा पहिल्या षटकात. लक्ष 46चं बनवायचं होतं, 6 मध्ये 30 बनवल्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आवश्यकता फक्त 16 धावसंख्येची.
18 चेंडू 16ची आवश्यकता. जरी सोपा वाटत असला सामना तरी देखील क्रिकेट आहे. कधी कधी ज्या पद्धतीनं गोलंदाज हवी होतात, इकॉनॉमिकल जर स्पेल आला तर मॅचमध्ये वापसी होऊ शकते, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग राहिली आज पूर्ण दिवसभर ते पाहता सध्या तरी हे कठीण वाटतंय. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज देवेंद्र पाटील. षटक दुसरं. देवेंद्रवरती आता विश्वास टाकलाय. क्षेत्ररक्षण आता विखुरले डीपमध्ये जरूर क्षेत्ररक्षक असतील, परंतु कॅप शोधण्यासाठी अनिकेत माहीर आहे. फील्डची व्यूहरचना तो देखील पाहतोय, कशा पद्धतीने खेळायचा याचा अनुमान तो देखील लावत असेल. आतापर्यंत जेवढ्या धावा आल्यात त्या अनिकेतच्या बॅटमधून एक अतिरिक्त नोची धाव देखील जोडली गेली आहे. क्लास दाखवत असताना इनफिल्डच्या वरतून इनसाइड आउटचा क्लास दाखवला. बॉल चालला गॅप मधून सीमारेषा पार. स्वागत देवेंद्रचं देखील चौकारानं झालंय आणि या 4च्या मदतीनं धावफलक 34 वरती. आता लक्ष फक्त 12चं उरलंय आणि चेंडू शिल्लक आहेत ते 17. वेल वाचवण्याचा प्रयत्न मी तरी म्हणेन अनिकेत करतोय, कारण की आयोजनकर्ता सातत्यानं सूचित करत होतं वेगानं सामना आपल्याला फिनिश करायचा आहे आणि तो वेग बॅटिंगच्या साह्यानं पूर्ण करत असताना रिव्हर्स खेळायचं होतं, परंतु संपर्क झाला नाही. लाईन मिस केली अनिकेतनं. तर रिव्हर्स खेळण्यासाठी त्यानं टास्क चेंज केला, परंतु त्यानंतर त्यानं लेंथ पाहिली, तिथे थोडंसं स्वतःला थांबवलं देखील. पूर्ण शॉट त्यानं कंप्लीट केला असं देखील आपण म्हणू शकत नाही. दुसरा चेंडू डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती चौकारानं स्वागत झालं होतं देवेंद्रचं. रिदम मध्ये काहीशी अडथळे आपण पाहतोय. फक्त गरज आहे ती 12 धावसंख्येची. 16 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकात सामना जवळजवळ खुला केला होता अनिकेत पाटीलनं. विथ द बॅट जबरदस्त बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. सॉफ्टांना प्लेसमेंट आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेसाठी पलटताना आणि अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट. ह्या दोघांचा फिटनेस अगदी पाहण्याजोगा असतो. तेव्हा खेळपट्टीवरती हे दोघे धावत असतात. एका बाजूला सिनियर योगेश पाटील भरपूर वर्ष क्रिकेट खेळतायत, परंतु आज देखील तोच फिटनेस आपल्याला त्याचा सातत्यानं पाहायला मिळतोय. त्या फिटनेस सोबत परफॉर्मन्स देखील प्रत्येक मॅचमध्ये अगदी उत्तरोत्तर त्याचं चांगलं पाहायला मिळतोय. समोरच्या खेळाडूला कसं खेळवायचं हे जरूर त्याला माहीत आहे. जागा बनवली आपल्या फेवरेट झोनमध्ये. बॉलला पाठवले ते लॉंग लेगच्या रिजनला. बॉल चालला एका टप्प्यावर ओव्हर द लाईन, सीमा पार. आणखीन एक अप्रतिम असा चौकार. ते पूर्ण चेंडू अनिकेत पाटीलनं फेस केलेत आणि संपूर्ण धावा त्याच्या बॅटमधून. धावफलकावरती 40चा आकडा नोंदवला गेलाय आणि वैयक्तिक 39 वरती अनिकेत पाटील खेळतोय. तर टीम सोनारपाडा SP11 यस कॅप्टन आलेत, स्वागत त्यांचं देखील. रिव्हर्स खेळतायत समोरच्या दिशेला. एक धाव तिथे कंप्लीट होईल. षटकातील 5वा चेंडू या ठिकाणी होता, ज्यावरती एक धावाली अंतिम बॉल असेल. 41 धावा धावफलकावर. फक्त 5ची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. षटकारानं सामना फिनिश करेल का, की आतापर्यंत जी मेहनत अनिकेतनं केली त्याला सामना फिनिश करायला दिला जाईल, बरेचसे प्रश्न सध्या तरी असतील. काय चाललंय मनात योगेश पाटील यांचे हे पाहावं लागेल. अंतिम बॉल गोलंदाज देवेंद्र पाटीलचा. 5ची आवश्यकता. जाऊ दिलाय त्या ठिकाणी चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 41. 5ची आवश्यकता आता 12 बॉलमध्ये. पाच धावसंख्येची आवश्यकता आहे. चला आता जास्त विलंब करू नका. सामना पूर्णतः झुकलाय तो टीम सोनारपाडाच्या बाजूने. पंच देखील दर्शवत आहेत त्या ठिकाणी. 5 मध्ये मी म्हणेन 12 जर असते ना तर मॅच मध्ये मजा असते, परंतु आता समीकरण उलट आहे. 12 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आहेत, ते पाहता लक्ष त्यांच्यासाठी सोपंच आहे. क्रिकेटमध्ये जसं आम्ही म्हणतो की भवितव्य करू शकत नाही, परंतु सध्याची जी मॅच आहे आणि ज्या पद्धतीचा खेळ चालू आहे ते पाहता ही मॅच सोपी आहे. आणि पूर्णतः मॅच झुकले ती टीम SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडाच्या बाजूनं. ज्या पद्धतीनं मी म्हणेन मान्यवरांनी संघ पुरस्कृत केला होता आमचे गणेश शेठ पाटील हे दुटण्याचे, ते खुश असतील आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवरती, कारण की नाईटमध्ये देखील त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ क्वालिफाय झाला आहे आणि आज देखील इथे जिंकून हा संघ क्वालिफाय होईल. म्हणजे त्यांनी पॅक केलेला हा संघ अतिशय दमदार कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय तो सीमारेषेच्या दिशेनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत बॉल गेलाय सीमापार चौकार आणि मिळतात त्या 4 धावा. स्कोर इज लेवल 45 धावा धावपळकावर. पूर्ण धावा अनिकेतच्या बॅट मधून 44 धावा त्याने कुठून काढल्यात. एक फक्त अतिरिक्त 9 ची धावा आहे. काय जबरदस्त बॅटिंग अनिकेतनं केली आज. अक्षरशः बरसला. एका मॅच मध्ये 50 देखील त्यानं कंप्लीट केली आहे. आता देखील तो 44 वरती खेळतो. षटकार आला तर इथे देखील 50 होईल आणि घडलंय तेच या स्पर्धेमध्ये. हा देखील एक विक्रम आहे. 2 अर्धशतक एका खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट उंचावून पुन्हा एकदा अभिवादन स्वीकारायचं अनिकेत. वेल प्लेड. सामना फिनिश केला आपल्या अनोख्या अंदाजमध्ये षटकारानं आणि अभिनंदन टीम सोनारपाडा. अभिनंदन अनिकेत. आणि लगेचच आपण चला टॉस साठी लवकर. SP11 सोनारपाडा आणि एसबी प्रतिष्ठान RM सोनारपाडा. चला दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. ऑलरेडी SP11 सोनारपाड्याचे कॅप्टन उपस्थित आहेत. अमोल चला लवकर आपण. अमोल पण आलेला आहे. हे आपण करूया टॉस. मी गणेशजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य टॉस करण्यात येईल. सेमीफायनल नंबर 1. ओव्हर किती कॅप्टन तुम्हीच ठरवा. 5:15 वाजलेत. टॉसच्या अगोदरच ठरवा किती षटकं खेळायची. 4 ओव्हर. चला 4 ओव्हर. 4 ओव्हर. 4 यस. टॉस यस. एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडाने टॉस जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच अनिकेत या. दुसरं अर्धशतक स्पर्धेतलं. मॅन ऑफ द मॅच अनिकेत पाटील. वेल प्लेड. यायचं आहे आपण. या अनिकेत यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कोणचे असते तरी पण